चट्टोपाध्याय प्रस्ताव मंजुरीबाबत माननीय शिक्षणाधिकारी यांची आज गाठ घेऊन त्यांना निवेदन देण्यात आलं. कारण गेल्या कितीतरी दिवसापासून निवडश्रेणी आणि चट्टोपाध्याय यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत आणि हे प्रस्ताव जर 8 मार्चपर्यंत मंजूर झाले नाही तर 9 मार्चपासून बेमुदत असं धरणे आंदोलन करण्यात येईल अशा स्वरूपाचं आज निवेदन देण्यात आलेलं आहे. या निवेदनाला अनुषंगून जर 8 मार्चपर्यंत सदरचे प्रस्ताव मंजूर झाले नाहीत तर आपल्याला आंदोलन करणं हे अपेक्षित असल्याने शिक्षकांनी बहुसंख्येनं सदरच्या आंदोलनासाठी हजर राहावं. याबरोबरच 1991 पूर्वीचे म्हणजेच 89, 90, 91चे नियुक्ती दिनांक असलेले जे शिक्षक आहेत त्यांना निवडश्रेणी मिळण्यासाठी जे प्रयत्न केले होते त्यापैकी अनियमितता करून काही लोकांनाच मात्र ते देण्यात आलेलं आहे. या विरोधातही आपण निवेदन देऊन लवकरच त्या संदर्भाची आपण पाठपुरावा करत आहोत. जर त्या संदर्भाची दखल प्रशासनाने घेतली नाही तर त्याबाबतही लवकरच आपण आंदोलन करणार आहोत. सोबतच पदवीधर मुख्याध्यापक केंद्रप्रमुख पदोन्नती यात त्वरित करा आणि नंतर समायोजन करणे या संदर्भात निवेदन दिलेले आहे. पदवीधर शिक्षकांची वेतन श्रेणी मंजुरी संदर्भात निवेदन दिले आहे. प्रलंबित जे थकीत वैद्यकीय बिलं किंवा एकसर इतर पगाराचे जे बिलं आहे थकीत ते त्वरित निकाली करण्यासंदर्भात निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे. आणि आज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, माननीय शिक्षण अधिकारी मॅडम यांना शिक्षक परिषदेच्या वतीने राज्य कार्यवाह संजय पगार, जिल्हाध्यक्ष रमेश सर, राज्य उपाध्यक्ष दीपक खैरनार सर आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये निवेदन या ठिकाणी देण्यात आलं. धन्यवाद. जय शिक्षक परिषद. जय शिक्षक.